हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो आजचा व्हिडिओ आहे तो एक स्टोरी टाईम व्हिडिओ असणार आहे. म्हणजे स्टोरी टाईम पण अँड गेट रेडी विथ मी पण असणार आहे. बिकॉज माझ्याकडे टाईम कमी आहे आणि मला खूप सारे कामं पण आहेत. सो वाय नॉट टू डू लेस टाईम कन्झ्युमिंग वर्क अँड स्मार्ट वर्क. सो गेट रेडी विथ मी का करत आहे, कारण की मला एक शूट करायचं आहे जे तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम हँडलवर दिसून जाईल, द अनसीन अननोन या पेजवर. अँड दुसरं म्हणजे मला यूट्यूब व्हिडिओ पण करायची आहे. सो मेकिंग सम इंटरेस्टिंग थिंग्स फॉर यू अँड लेट स्टार्ट द मेकअप. सो स्टोरी टाईम व्हिडिओ असा असणार आहे की आता खूप दिवस झाले मी खूप कन्सिस्टंट नाही आहे माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, बिकॉज ऑफ वर्क्स गोइंग ऑन अप्स अँड डाऊन्स इन माय लाईफ. सो मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे की बाबा मी एवढे दिवस कन्सिस्टंट का नव्हती. ओके, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. First of all, so sorry friends for being inconsistent in my social media handle. So झालं असं की मी इतके दिवस गेले, म्हणजे 1 वीक झालं, 1 वीक नाही, जवळपास 15 दिवस झाले की मी माझं इंटरव्ह्यूज म्हणा किंवा क्लास म्हणा किंवा अशा सगळ्या गोष्टींमध्ये खूप बिझी होते. सो त्यामध्येच माझे लाईफमध्ये एक ट्रॅजेडी झाली. सो मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं. सो मी हे इन्सिडन्स शेअर करते आहे तुमच्यासोबत. सो झालं असं की माझे एक इंटरव्ह्यूचा कंपनी थ्रू मॉडेल टेस्ट होती. सो मी काय केलं की मॉडेल टेस्ट घ्यायला म्हणजे मॉडेल टेस्ट द्यायला सुरुवात केली. ऑनलाईन होती ती, सो लॅपटॉपवर. तर मी आधीही असे म्हणजे टेस्ट नाही बट असे पेपर जे आहे अटेम्प्ट केले आहे. त्याच्यामध्ये असे डिफरंट सेक्शन असतात, तसं ह्या मॉडेल टेस्टमध्ये पण सेक्शन होते. एक होता, फर्स्ट सेक्शन होता तो इंग्लिश, नंतरून ॲनालिटिक्स अँड नंतरून टेक्निकल असं सेक्शन होता. पुढं झालं असं की मी टेस्ट स्टार्ट केली, म्हणजे तिथं स्टार्ट असा ऑप्शन येतो, स्टार्ट द टेस्ट. सो पहिला सेक्शन तो आहे तो इंग्लिश यायला हवा होता, तर तो नाही आला. तर पहिला कोणता, ॲनालिटिक्स आला. सो मला असं वाटलं मी नंतरून सेक्शन स्विच करेल आणि मी टेस्ट द्यायला सुरुवात केली. सो पहिले मी ॲनालिटिक्सचा सेक्शन स्टार्ट केला, नंतरून टेक्निकलचा सेक्शन स्टार्ट केला अँड नंतरून माझं सगळं सेक्शन म्हणजे दोन्ही सेक्शनचे सगळे क्वेश्चन्स कंप्लीट झाला. आणि त्यानंतरून मी असं म्हटलं की आता चला इंग्लिशचे क्वेश्चन अटेम्प्ट करू, इंग्लिश सेक्शनचं. तर तिथे काय झालं की मला ते अटेम्प्टच करता येत नव्हतं, म्हणजे मला स्विच करता येत नव्हतं सेक्शन. आय डोंट नो वॉट ग्लिच वॉज इट, बट असं झालं. तर मग मी खूप पॅनिक झाले ॲक्च्युली ॲट दॅट सिच्युएशन, बिकॉज टाईम पण माझ्याकडे 15 मिनटं होते फक्त शेवटचं. अँड म्हणजे 1 आवरची काहीतरी टेस्ट होती ती आणि 15 मिनटं होते आणि ते स्विचच होत नव्हतं. मी खूप पॅम्पर झाली तेव्हा की बाबा काय करू, बट काय नाही, लास्टपर्यंत ते स्विच झालंच नाही आणि तो काय त्याला बोलतात की नाहीच मला ते करता आलं. सो पुढे काय झालं की असं झालं की मी ते म्हणजे टाईम संपला अँड मी म्हणजे ते टाईम संपल्यावर ऑटोमॅटिकली टेस्ट आहे ती बंद झाली. बट असं म्हणजे मला असं समजलं नाही की बाबा माझ्यासोबत असं काय झालं. सो इट वॉज जस्ट डाऊन फेस नाही बोलता येणार, बट टेक्निकल ग्लिच इन दॅट टेस्ट. बट अशा सिच्युएशनला पण स्वतःला जरासं मोटिवेट केलं अँड चला जाऊ दे, हा शेवटचा इंटरव्ह्यू नाही आहे, असे पुढे भरपूर चान्स येणारे आहे अँड करूया आपण पुढं. सो असं म्हणत मी विषय सोडला अँड तो 69 क्वेश्चन्स होते, त्याच्यापैकी माझा 50 क्वेश्चन्स झाले होते, 19 क्वेश्चन्स राहिले. सो दिस इन्सिडेंट हॅपन विथ मी अँड मी स्वतःला मोटिवेट केलं आणि म्हटलं चला जाऊ दे हा इंटरव्ह्यू. पण तरी मी सरांशी माझ्या कोऑर्डिनेट केलं आणि म्हटलं सर असं टेक्निकल ग्लिच झालं आहे. सर म्हटले बघतो मी काहीतरी करतो अँड दॅट्स इट. So that's all with today's video and the makeup is done. So let's end up this video. So do let me know in comments की how was my experience आणि तुमच्यासोबत पण असं काही होतं का. सो कमेंट्समध्ये मला नक्की सांगा अँड प्लीज like,
comment, share this video as much as you can, and subscribe my channel, and do hit the bell icon, okay, for my new more interesting videos. That's it. Bye bye. Bye bye. Love you.